सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचे स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। कोणत्याही प्रकारची करवाढ न करता श्रीरामपूर नगरपालिकेने 2024 ते 2027 चे शिल्लकी अंदाजपत्रक सादर करत 6,56,796 रुपयांच्या शिल्लकेसह एकूण 152,43,25,156 रुपये इतके अंदाजपत्रक सभागृहात सर्वानुमते मंजूर करण्यात आले। शहराच्या चारी बाजूला भाजी मुंडई, पाणी पुरवठा दरवाढीला विरोध, सुरळीत पाणी पुरवठा, धार्मिक स्थळांच्या पट्टी माफी आदी विषयी चर्चेत दिसले। कोपरगाव नगर परिषदेच्या वित्तीय वर्ष 2026-27 अंदाजपत्रकास मंजुरी देण्याचा एकच विषयासाठी सर्वसाधारण सभा पार पडली। पालिकेने महत्त्वाचे निर्णय घेतले, याबद्दल सकारात्मक चर्चा झाली। स्वच्छतेचे काम होत आहे, मात्र अधिक दर्जेदार सुधारणा पुढील महिन्यात दिसतील। ढाबे दुरुस्तीत किरकोळ कामांसह काही रस्त्यांचा कामाला सुरुवात करण्यापूर्वी पाईपलाईनचे काम पूर्ण करून घेण्यावर भर देण्यात येणार आहे। रस्ते झाल्यानंतर पुन्हा नवीन रस्ते खोदून पाईपलाईन टाकल्यास नुकसान जनतेच्या पैशाचे होते, यामुळे काही काळात हा प्रश्न सोडवला जाईल अशी भूमिका यावेळी नगराध्यक्ष पराग संधान यांनी मांडली। श्रीगोंदा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सुनीता खेतमाळीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 221 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्प आराखड्यास मंजुरी देण्यात आली। हा अर्थसंकल्प शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत प्रभावी आणि विधायक ठरणार आहे। थकीत पारगाव रोड बायपास येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकासाठी 5 कोटी रुपयांची व महात्मा फुले सर्कल बायपास येथे 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यास एकमताने मान्यता दिली। श्री संत शेख महंत महाराज देवस्थानच्या विकास कामासाठी तीर्थक्षेत्र पर्यटन योजनेअंतर्गत 10 कोटींची तरतूद करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे। खासदार निलेश लंके यांनी आढळगाव येथील प्राथमिक शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला। लंके गुरुवारी श्रीगोंदा तालुक्याच्या दौऱ्यावर होते। आढळगाव येथील शाळेस त्यांनी भेट दिली। या भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली। खासदारांनी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील प्रश्न विचारले, तसेच विद्यार्थ्यांच्या वही पुस्तकांची पाहणी करून अभ्यासाची तयारी तपासली। विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रश्नांची उत्तरे देत आपली गुणवत्ता दाखवून दिली। अखिल भारतीय किसान सभा व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी, कामगार आणि आदिवासींच्या प्रश्नासाठी काढण्यात आलेल्या मोर्चाच्या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेऊन आंदोलकांच्या शिष्टमंडळासमवेत विविध विभागांच्या मंत्र्यांशी यशस्वी चर्चा घडवून आणली। शालेय शिक्षण आणि कामगार विभागाच्या अंतर्गत असलेल्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत चर्चा करून मार्ग काढण्याचे आंदोलकर्त्यांना आश्वासित करण्यात आले। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। सासऱ्याचा खून करून ढवळपुरीच्या डोंगरात मृतदेह फेकून देणाऱ्या जावयासह त्याच्या मित्राच्या पोलिसांनी नुसक्या आवळल्या। पत्नी नांदत नाही आणि सासरा वारंवार वाद घालत असल्याच्या कारणावरून खून केल्याची कबुली आरोपींनी दिली। आरोपींना पारनेर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की 22 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी ढवळपुरी शिवार डोंगरात येथे रामदास निवृत्ती सोनवणे यांचा कोणीतरी अज्ञात कारणासाठी गळा आवळून मृतदेह फेकून दिला। याबाबत तुळशीराम निवृत्ती सोनवणे यांनी 25 फेब्रुवारी रोजी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे।
यंदाच्या साखर कारखान्याचा गळीत हंगाम संपताच कर्जत शहरातील नागरिकांनी जणू सुटकेचा निश्वास सोडला आहे. ऊस वाहतुकीसाठी रस्त्यावरून दिवस रात्र धावणारी डबल ट्रॉलीची ट्रॅक्टर तसेच अवजड ट्रॅक बंद झाल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवरील सततची कोंडी कमी झाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अहिल्यानगर शहरातील एका व्यापाऱ्याला लुटण्याचा तसेच एका व्यक्तीची हत्या करण्याचा कट रचणाऱ्या पुणे जिल्ह्यातील टोळीचा पाथर्डी पोलिसांनी पर्दाफाश केला. आरोपी व्यापाऱ्याची रेकी करीत होते तर एका व्यक्तीच्या हत्येची सुपारीही घेतल्याचे तपासात पुढे आले. 5 पैकी 3 ताब्यात घेण्यात आले असून दोघे फरार आहेत अशी माहिती पाथर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास पुजारी यांनी दिली. भंडारा निळवंडे मुळा आणि कुकडी प्रकल्पातील पाण्याचे सुयोग नियोजन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्याने यंदाच्या वर्षी जिल्ह्याला पाणी टंचाईची तीव्रता भेडसावताना दिसत नाही. उन्हाच्या तीव्रतेतही टंचाईग्रस्त गावांना आवर्तनाच्या माध्यमातून पाण्याचा मिळालेला दिलासा प्रशासनाचा ताण कमी करणारा ठरत आहे. अहिल्यानगर जिल्ह्याने नेहमीच पाण्याचा संघर्ष अनुभवला आहे. अनेक वेळा सरासरी इतकाही पाऊस न होण्याचे प्रसंग जिल्ह्याने अनुभवले आहे. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 संचालक मंडळाच्या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हा बँकेला मतदार यादी करण्याचे निर्देश सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहे. त्यानुसार आता बँक प्रशासनाकडून मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांना मतदानासाठी ठराव करावा लागणार असून त्यासाठी महिनाभराची मुदत देण्यात आली आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथंच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.